रिक्षा परवाना मिळवण्यासाठी बोरिवली आरटीओ कार्यालयात लागलेली रिक्षा चालकांची ही भली मोठी रांग। हे रिक्षा चालक आरटीओ कार्यालयात आले आहेत ते मराठी विषयाची परीक्षा देण्याकरिता। मुंबईत रिक्षा चालवायची तर मराठी वाचता आणि बोलता आलं पाहिजे असा निर्णय परिवहन विभागाने घेतलाय। त्यामुळे रिक्षा परवाना देताना रिक्षा चालकांच्या मराठी ज्ञानाची परीक्षा घेतली जाते। यासाठी त्यांना जुजबी प्रश्न विचारले जात आहेत। त्यांना मराठी वाचता येतं का यासाठी दुसरीच्या बालभारतीच्या पुस्तकाची काही वाक्य त्यांना वाचायला सांगितली जात आहेत। अमराठी उमेदवारांचं सुद्धा मराठी बोलण्याचं प्रमाण खूप चांगलं दिसतंय आपल्याकडं आणि प्रश्न आम्ही अतिशय जुजबी विचारत आहोत। मराठी त्यांना जन्मतारीख काय, जन्मतारीख तुम्हाला मराठीत सांगता येईल का, किंवा वडिलांना काय म्हणतात, असे नातेसंबंधातले अगदी जे छोटे प्रश्न असतात ज्याच्यात मराठीचं त्यांचं ज्ञान कळू शकेल अशा प्रकारचे आम्ही प्रश्न त्यांना विचारतोय। मुलाखतीसाठी बहुतांश हिंदी भाषिक रिक्षा चालक येत असल्यानं अनेक रिक्षा चालकांना मुलाखतकार काय प्रश्न विचारतायत ते समजत नाही, तर काही रिक्षा चालक अनेक गमतीशीर उत्तरं देताना आढळतात। पूर्ण जन्मतारीख सांगा। थोडं 2 मिनिटं थांबून सांगा, शांतपणे सांगा। बसा पाहिजे तिथे, बसून सांगा। आवाज असेल तर बसा। काय नाव आहे? 1582 पूर्ण शिक्षण किती झालंय आपलं? फॉर्म भरून आहे का पूर्ण? शिक्षण किती झालंय आपलं? दिनूचे वडील डॉक्टर। हाँ, म्हणजे काय त्याचा अर्थ? हिंदी में बोलो अभी। डॉक्टर के पास जाने का। दिनूचे हाँ, दिन वडील दिन वाचता येते, हरकत नाही। एकट्या बोरिवली आरटीओ कार्यालयात 6 दिवसात तब्बल 7,800 रिक्षा चालकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। मागील वेळेस रिक्षा परवाना देताना कमी मराठी उमेदवारांना रिक्षा परवाना मिळाल्याची ओरड झाली होती। त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षा चालकांना मराठी येते की नाही हे तपासण्यासाठी परीक्षा घेण्याचं ठरवलं। आता या परीक्षेत किती अमराठी रिक्षा चालक उत्तीर्ण होतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। कॅमेरामन प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।